गडचिरोली जिल्ह्यात पोलीस मदत केंद्र मालेवाडा येथे 15 ऑगस्ट 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला। 2024 मध्ये घेण्यात आलेल्या गडचिरोली पोलीस भरतीमध्ये पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीतील निवड झालेल्या भावी पोलिसांचा सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अक्षय बी मोरे, पोलीस मदत केंद्र प्रमुख पाहुणे सुभाषभाऊ गुंडरे, आविमा तथा सामाजिक कार्यकर्ते उमेशजी नंदनवार, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच पाऊ पळणी नाईकवाडी पाऊ पळणी पायघण उपस्थित होते। कार्यक्रमाकरिता उपस्थित भावी पोलीस व त्यांच्या आईवडिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। सदर कार्यक्रमानिमित्त सुभाषभाऊ गुंडरे, उमेशजी नंदनवार यांनी भावी पोलिसांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाकरिता उपस्थित विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्याकरिता गणेश मंडळ व दुर्गा मंडळ यांच्या वतीने आर्थिक मदत देण्याचे घोषित केले। संजय मानकर, तालुका प्रतिनिधी, कुलखेडा। मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आज या स्वातंत्र्याचं औचित्य साधून पोलीस मदत केंद्र मालेवाडा या ठिकाणी ज्या तरुणांचं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं, या आपल्या माझं नाव अविनाश दादाजी मोहरले। मी आज येथे 1.5 वर्षापासून राहत आहे। लायब्ररी 10/7/2019 साली खोलली, तेव्हापासून मी येथे मालेवाड्यात राहत आहे। सर्वप्रथम मी आता माझी 3री भरती आहे। मी 2 वर्षाचा चुडा करत होते, पण गावामध्ये मला अभ्यास होत नव्हतं, त्यासाठी मी मावशीकडे येऊन राहिलं। तेव्हापासून मी कोणत्या त्याच्यात कमी नाही पडलं, म्हणजे ग्राउंडला त्यामध्ये कोणते तरी गुण असतील तेव्हाच ते समोर निघते आणि समोर काहीतरी करावं असं हे करते। आणि तसेच माझे मम्मी पप्पा त्यांनी पण खूप मला सपोर्ट केला आणि सर्वात मोठं योगदान माझ्या सासूचा, तिनं पण मला खूप सपोर्ट केली। जेव्हा मी भरतीची प्रॅक्टिस बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।